बघा, नाबार्डची डेव्हलपमेंट असिस्टंटची एक नवीन जाहिरात जी आहे नुकतीच प्रसिद्ध झाली. एक 8 दिवसांपूर्वी मी सांगितलं होतं की जानेवारीमध्ये नाबार्डची डेव्हलपमेंट असिस्टंटची एक नवीन जाहिरात येणं अपेक्षित आहे. 8 दिवसापूर्वी असं बोललो होतं की या मंथ एंडला येईल किंवा फेब्रुवारीच्या फर्स्ट वीकमध्ये येईल. पण जसं सांगितलं होतं त्याच्या अगोदर, जसं एक्सपेक्टेड होतं त्याच्या अगोदर ही जाहिरात आली आणि या जाहिरातीच्या माध्यमातून अराउंड 159 पदांची ही जाहिरात आहे. कोणत्याही शाखेचा पदवीधर या जाहिरातीला अप्लाय करू शकतो. तर जाहिरातीबद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. इत्यंभूत माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. सॅलरी किती असेल, प्रमोशन कसं असतं, किती अलाउन्सेस मिळतात, जॉब लोकेशन कुठे, या सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी की जे विद्यार्थी बँकिंगचं एकदम नवीन प्रिपरेशन करताय, ज्यांनी आतापर्यंत बँकिंगचं कुठलंही प्रिपरेशन केलं नाही पण बँकिंग करू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांना एक अपॉर्च्युनिटी की 15 जानेवारी 2026 पासून आपण एक नवीन बॅच लॉन्च केली आहे जी ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात असेल. जे विद्यार्थी नवीन बँकिंग करू इच्छितात आणि ज्यांचं स्वप्न आहे बँकिंगमध्ये अधिकारी बनण्याचं, अशा विद्यार्थ्यांनी बॅच नक्की जॉईन करा. हिचे जस्ट डेमो लेक्चर संपले. हे डेमो लेक्चर तुम्हाला बघण्यासाठी आपलं जे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलवर हे डेमो लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. तर डेमो लेक्चर बघून घ्या आणि त्यानंतर ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी सारथी एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करून घ्या. याच्यामध्ये तुम्हाला AA सिरीजची एक नवीन बॅच दिसेल आणि बॅचबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर 8694947070 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. नंबर परत सांगतो, 8694947070. आता जाहिरातीवर येऊया. या जाहिरातीची सगळ्यात चांगली खासियत किंवा सगळ्यात चांगली पद्धत काय, तर या जाहिरातीमध्ये वयोमर्यादा जी आहे ही 21 पासून 35 पर्यंत आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी जो बँकिंग खूप वर्षापासून करतोय पण त्याला आता त्याच्याकडे वयोमर्यादा नाही राहिली, म्हणजे क्लरिकलसाठी अप्लाय करू शकत नाही किंवा PO साठी अप्लाय करू शकत नाही, तर या जाहिरातीसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. कारण इथं वयोमर्यादा जी आहे ही 21 पासून 35 पर्यंत, फ्रॉम मिनिमम एज 21 आहे आणि मॅक्सिमम एज 35 आहे जनरल कॅटेगरीसाठी. तर ही जाहिरातीची खासियत आहे. बरं, याच्या माध्यमातून कुठली पोस्ट भरल्या जाते, तर बघा डेव्हलपमेंट असिस्टंट नावाची पोस्ट आहे ती या जाहिरातीच्या माध्यमातून भरल्या जाते. 159 जागा डेव्हलपमेंट असिस्टंटच्या आहेत रेग्युलर आणि 3 जागा डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी कॅडरमध्ये. आता या अक्रॉस इंडियासाठी आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्रासाठी जागा बघितल्या तर महाराष्ट्रासाठी एकूण 48 जागा आहेत. पैकी जनरल कॅटेगरीच्या, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, EWS कॅटेगरी आणि OBC कॅटेगरी, अशा पद्धतीने हा बायफर्गेशन आहे जागांचं. एकूण जागा 48 आहे. या जागा ज्या आहेत या जागा कुठल्या ऑफिससाठी आहे, मुंबई आणि पुणे ऑफिससाठी या ज्या जागा आहेत ते एकूण 48 जागांसाठी तुम्ही तयारी करू शकता. तुम्ही या दोन पैकी कुठल्याही एका पोस्टला अप्लाय करू शकता. म्हणजे आयदर तुम्ही डेव्हलपमेंट असिस्टंट रेग्युलर वाल्याला करा किंवा डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी, या दोन्ही पैकी कुठल्याही एका पोझिशनला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर सोबत असं आहे की तुम्ही एकाच स्टेटमधून अप्लाय करू शकता. म्हणजे जसं महाराष्ट्रासाठी वेगळ्या जागा आहेत, UP साठी वेगळ्या जागा आहेत, गुजरातसाठी वेगळ्या जागा आहेत, पण तुम्ही कुठल्याही एका स्टेटला अप्लाय करू शकता ज्या स्टेटची लोकल लँग्वेज तुम्हाला येते. म्हणजे काय, समजा जर मी महाराष्ट्रासाठी अप्लाय करायची इच्छा आहे माझी, तर मला महाराष्ट्राची लोकल लँग्वेज जी की मराठी आहे तर मराठी येणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आहे. त्यामुळे सिलेक्शन जे हे स्टेट वाईज होणार, त्या ज्या स्टेटमध्ये तुम्ही अप्लाय केले त्या स्टेटमध्ये तुमचं सिलेक्शन होणार. आणि ऑफकोर्स महाराष्ट्रासाठीच अप्लाय करणार आहेत आपण, कारण की भारतामध्ये सगळ्यात जास्त जागा ज्या आहेत या महाराष्ट्रासाठी आहेत. ठीक आहे. आता याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया जर तुम्ही बघितलं तर बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे 1 जानेवारी 2026 पर्यंत. 1 जानेवारी 2026 पर्यंत तुमचं वय जे आहे हे मिनिमम 21 आणि मॅक्सिमम जे हे 35 वर्ष असावं. तुमचं वय जे हे मिनिमम 21 आणि मॅक्सिमम जे आहे हे 35 वर्ष असावं. त्याच्या ज्या दोन्ही डेट आहेत त्या इन्क्लुझिव्ह आहेत. म्हणजे दोन्ही डेट ज्या आहे तुमच्या म्हणजेच या डेट पर्यंत, जसं बघा 2 जानेवारी 1991 ते 1 जानेवारी 2005 पर्यंत तुमचं वय असावं. म्हणजे एखाद्याचं वय, एखाद्याची डेट ऑफ बर्थ ही 31 डिसेंबर 1991 असेल तर इलिजिबल नाहीये, किंवा 2 जानेवारी 2005 असेल तरी इलिजिबल नाहीये.
या 2 डेटच्या मध्ये किंवा या 2 डेट असे इन्क्लुझिव्ह असतं. बरं, त्या 2 पोस्ट ज्या आहेत त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? ग्रॅज्युएशन, डेव्हलपमेंट असिस्टंट रेग्युलर, ग्रॅज्युएशन विथ 50%, SC ST PWD एक्स सर्व्हिसमनला पास क्लास. म्हणजे जर मी डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी अप्लाय करू इच्छितो तर माझं ग्रॅज्युएशन झालं असावं आणि मला कमीत कमी 50% असावेत. पण जर मी SC कॅटेगरीमध्ये, ST कॅटेगरीमध्ये, PWD मध्ये किंवा एक्स सर्व्हिसमन असेल तर मला 50%ची अट शिथिल आहे. मी डायरेक्ट पास असेल तरी मी अप्लाय करू शकतो. जर मला हिंदी कॅडरमधून अप्लाय करायचे डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी पोस्टसाठी तर हिंदी आणि इंग्लिश सोबत माझं एक ग्रॅज्युएशनमध्ये इंग्लिश आणि हिंदी पैकी एक सब्जेक्ट माझा मेंडेटरी असावा असं त्यांचं म्हणणं आहे. बाकी बेसिक कम्प्युटर नॉलेज जे हे ऑफकोर्स लागतंच, त्या स्टेटची लँग्वेज आणि बेसिक कम्प्युटर नॉलेज. कम्प्युटर नॉलेजमध्ये तुम्हाला MSc IT सर्टिफिकेट चालतं किंवा डिग्रीमध्ये जर तुम्ही कम्प्युटर ॲज अ सब्जेक्ट शिकला असला तरी चालतं किंवा एखादा कम्प्युटरचा कोर्स झाला असला तरी चालेल. सिलेक्शन प्रोसेस काय? बघा, सिलेक्शन प्रोसेस अशी आहे, पहिल्यांदा प्री एक्झाम जिला आपण फेज 1 म्हणूया, त्यानंतर मेन्स एक्झाम जिला आपण फेज 2 म्हणूया, त्यानंतर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. मग फेज 1 मध्ये नेमकं काय, फेज 2 मध्ये नेमकं काय, लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट कशी असते आणि प्रत्येक एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग जी आहे ही 0.25 ची अशी ही पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. आता जर तुम्ही बघितलं तर फेज 1 मध्ये म्हणजे प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये काय असतं, ही डेव्हलपमेंट असिस्टंटसाठी रेग्युलर. प्री मध्ये इंग्लिश, क्वांट आणि रिझनिंग 40-30-30 40-30-30 म्हणजे 40 क्वेश्चन 40 मार्क, 30 क्वेश्चन 30 मार्क, 30 क्वेश्चन 30 मार्क आणि 20-20-20 मिनिटांचा टाइम, 20-20-20 मिनिटांचा टाइम, 100 क्वेश्चन 100 मार्क. या पद्धतीने प्री. जे लोक प्री क्वालिफाय होतील, फेज 1 क्वालिफाय होतील त्यांना मेन्स मध्ये बोलावलं जातं. मेन्स मध्ये रिझनिंगचे 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिटांचा वेळ, क्वांटचे 30 क्वेश्चन 30 मार्क 30 मिनिटांचा वेळ, बँकिंग किंवा जनरल अवेअरनेस स्पेशल रेफरन्स टू नाबार्ड किंवा ॲग्रिकल्चर रूरल डेव्हलपमेंट 50 क्वेश्चन 50 मार्क 25 मिनिटांचा वेळ, कम्प्युटर नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क 20 मिनिटांचा वेळ आणि डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिश. आता डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशमध्ये काय काय बघा, एसे लिहा, प्रिसाइज रायटिंग लिहा, रिपोर्ट बनवा, ईमेल लेटर लिहा. या पद्धतीने याच्यावर 3 क्वेश्चन असतील, 50 मार्क आणि 30 मिनिटांचा यासाठी वेळ असणार आहे, 30 मिनिटांचा यासाठी वेळ असणार आहे. तर या पद्धतीने जे आहे ते आहे पूर्ण प्री आणि मेन्सचं स्ट्रक्चर फेज 1 फेज 2चं. बरं, जर मला हिंदीतून अप्लाय करायचं असेल तर 3 जागांसाठी जर मला अप्लाय करायचं असेल 2 पैकी 1 पोस्टला मी अप्लाय करू शकतो. जर मला त्या 3 पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर प्री सेम आहे, मेन्समध्ये प्रीमध्ये बघा, प्रीमध्ये पण चेंज आहे. इंग्लिश आहे, प्रोफेशनल नॉलेज आणि रिझनिंग. म्हणजे क्वांटच्या जागेवर प्रोफेशनल नॉलेज आहे. प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय असेल, इंग्लिश किंवा हिंदी. बाकी पेपर पॅटर्न सेम त्याच पद्धतीने. बाकी मेन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर मेन्समध्ये पण क्वांटच्या ऐवजी प्रोफेशनल नॉलेज आहे, बाकी सगळा पॅटर्न सेम आहे. म्हणजे काय, जर तुम्ही डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी पोस्टसाठी अप्लाय करताय त्या 3 जागांसाठी तर मग तुम्हाला क्वांटच्या ऐवजी फक्त प्रोफेशनल नॉलेज येईल. प्रोफेशनल नॉलेज हिंदी आणि इंग्लिशचा सब्जेक्ट जो आहे तो इन्क्लूड असेल, बाकी काही नाही. बरं, त्यानंतर प्रोफिशियन्सी टेस्ट. जसं मी सांगितलं, ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला येणं कंपल्सरी आहे. ज्या स्टेटमधून तुम्ही अप्लाय करताय त्या स्टेटची लँग्वेज येणं तुम्हाला कंपल्सरी आहे. मग नेमकं कसं बघा, दोज हू क्वालिफाय सिलेक्शन अँड पास 10th or 12th स्टँडर्ड with a declared language as one of the subject will not be subject to language proficiency test. However, they have to submit valid proof of the same, that is mark sheet of the class 10th or 12th with specified language as a subject in case of others. म्हणजे काय, जर मी महाराष्ट्रातून अप्लाय केलं, माझं प्री मधून सिलेक्शन झालं, मी मेन्स क्वालिफाय केली, मी फायनल सिलेक्शन जर माझं झालं तर मला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यावी लागू शकते का? तर यात 2 प्रकारचे लोक आहेत. जर मी 10वी किंवा 12वीला जर मी मराठी ॲज अ सब्जेक्ट शिकलेलो असेल तर मला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट देण्याची गरज नाही. मी माझं 10वीचं आणि 12वीचं मार्क मेमो दाखवलं की झालं काम, मला काही करायची गरज नाही. पण जर मी 10वी किंवा 12वीला मराठी हा सब्जेक्ट शिकलेलो नसेल, म्हणजे इन केस ऑफ अदर्स क्वालिफाईड सेक्शन, the language proficiency test will be conducted after the declaration of test of result of mains examination at the regional office of concerned state.
द लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट विल बी कंडक्टेड इन द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द स्टेट कन्सर्न. कॅन्डिडेट्स विल नॉट फाउंड टू बी प्रोफिशियंट इन द लँग्वेज वुड बी डिस्क्वालिफाईड. दॅट इज कॅन्डिडेट हू फेल द क्वालिफाईड टेस्ट विल नॉट बी ऑफर्ड अपॉइंटमेंट. बरं, ही लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट ही ऑप्शनल आहे, म्हणजे क्वालिफाईंग इन नेचर आहे. ऑप्शनल नाही, क्वालिफाईंग इन नेचर आहे. क्वालिफाईंग इन नेचर म्हणजे जे लोक मराठी शिकलेले नाहीयेत त्यांनी लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट द्यायची, तिचे मार्क कुठे कन्सिडर केले जाणार नाही. पण जर तुम्ही ती टेस्ट फेल झालात तर मग मात्र तुमची अपॉइंटमेंट कॅन्सल होऊ शकते. त्यामुळे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला महत्व आहे. याचा एक फायदा असा की अदर स्टेटचे मुलं आपल्याकडे अप्लाय करू शकणार नाहीत, आणि जर केले तर त्यांना मराठी येणं कंपल्सरी आहे, आणि जर त्यांना मराठी येणं त्यांना काढून टाकतील. त्यामुळं महाराष्ट्रातल्या मुलांसाठी हा एक बेनिफिशियल पॉईंट आहे. तर एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी, आणि आपल्याला द्यायची गरज नाही, कारण आपण 10वी 12वी मराठी असतेच, नसेल तर आपण टेस्ट पण पास करून देऊ. हा एक मुद्दा महत्वाचा आहे. सॅलरी, सर हमको क्या मिलेगा? पैसा ही पैसा बाबू, या पैसा ही पैसा. कारण ही सबसिडरी बॉडी, इथं कामाचा लोड कमी आहे. तुम्हाला इथं वर्किंग आवर्स फिक्स आहे, पब्लिक कॉन्टॅक्ट नाही आहे. मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये जॉब आहे, पुणे सारख्या मेट्रो सिटीमध्ये जॉब आहे, त्यामुळे पब्लिक कॉन्टॅक्ट नाहीच आहे. पुढे भविष्यात तुमचे लेकरं बाळ चांगल्या शाळेत शिकतील, चांगल्या शहरात शिकतील, आयुष्यभर तुम्ही मुंबई पुण्यात राहताल असं काही लोकांचं स्वप्न असतं. आता मुलींचं स्वप्न असतं की मला मुंबईतलाच मुलगा पाहिजे किंवा पुण्यातलाच मुलगा पाहिजे, तिकडं आमचं छोटूसं घर असावं, 2 BHK 3 BHK फ्लॅट असावा, मग माझी गाडी, मग मी विकेंडला फिरायला जाईल. तर असं जे असतं तर इथं हे स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकतं, कारण तुम्हाला मुंबई पुण्यात जॉब मिळेल. बरं, इथं मंथली सॅलरी काय मिळेल? तर मंथली सॅलरी 23,000 प्लस ग्रॅज्युएशन अलाउन्सेस, असं एकूण मंथली सॅलरी, घाबरू नका, अराउंड 60,000च्या आसपास जाते बाबांनो. फ्रेशरसाठी सुद्धा जरी तिकडे 39,000 दिला असेल तरी माझ्यावर विश्वास ठेवा, अराउंड सॅलरी मिनिमम 60,000च्या आसपास जाते ग्रॉस सॅलरी. मग कटिंग वगैरे होऊन थोडेफार कटतात पैसे, पण ग्रॉस सॅलरी 60,000च्या आसपास. सोबत तुम्हाला बेनिफिट काय काय मिळतात? ॲन्युअल बेनिफिट, मेडिकलचे पैसे मिळतात, बुक्स घ्यायला पैसे मिळतात, फर्निचर एज्युकेशनला पैसे मिळतात. 5 वर्षातून एकदा नवीन फर्निचर तुम्ही बनवू शकता. 1 लाख रुपयाचं नवीन फर्निचर 5 वर्षातून एकदा तुम्ही या बँकेतून घेऊ शकता. त्यानंतर हायर एज्युकेशन जर तुम्हाला करायचंय, तुम्हाला MBA करायचंय, तुम्हाला PhD करायची आहे, तर सगळे पैसे नाबार्ड देते. म्हणून आताही बरेच लोक तुम्ही जर बघितले असतील तर नाबार्डमध्ये जॉब करतात पण PhD करतात, म्हणजे बँकेचा पगार पण घेतात, वरून बँकेकडून पैसे पण घेतात, आणि इकडे शिकताय काहीतरी नवीन चांगल्या गोष्टी. त्यामुळं बँक जी आहे ही खूप चांगली आहे. चांगली म्हणण्यापेक्षा फॅसिलिटीज देणारी बँक आहे. जॉब लोकेशन ठीकठाक चांगल्या ठिकाणी आहे. मुंबई सारख्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर BKC लॉ ऑफिस आहे, एकदम प्रीमियम लोकेशन आहे मुंबईमधलं. तुम्हाला गर्दीत जायचं गरज नाही. चांगले हेडक्वार्टर्स आहेत, त्यांची क्वार्टर्स आहेत राहायला. क्वार्टर म्हणजे ते क्वार्टर नाही, क्वार्टर म्हणजे राहण्याचं छानपैकी घर. ठीक आहे, तर या सगळ्या बेनिफिट जे आहेत हे RBI नाबार्डमध्ये तुम्हाला डेफिनेटली मिळणार आहे. बरं, त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स, कधीपासून फॉर्म चालू झाले? आजपासून फॉर्म चालू होत आहे, 17 जानेवारी 2025 पासून फॉर्म चालू झाले. 3 फेब्रुवारी पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, म्हणजे 17 जानेवारी ते 3 फेब्रुवारी असं एक अराउंड 21-22 दिवस तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता, इथं अप्लाय करू शकता. प्री एक्झाम कधी असेल ते 21 फेब्रुवारीला प्री एक्झाम असेल, आणि सेकंड मेन्स एक्झाम कधी असेल तर 12 एप्रिलला. याबद्दल मी तुम्हाला अगोदरच आयडिया दिली होती की मोठी कुछ तो भी एक्झाम आने वाली है, जिसकी फेज 1 3 फेब्रुवारीला आणि फेज 2 जी आहे ही 12 एप्रिलला होऊ शकते. त्यामुळे या गोष्टींसाठी तुम्ही आता प्रिपेअर राहा, आतापासून तयारीला लागून जा बाबांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर प्री एक्झाम कुठे होईल? प्री एक्झाम महाराष्ट्रात सगळे सेंटर्स आहेत. अमरावती, अहिल्यानगर आहे, अकोला आहे, चंद्रपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धुळे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई आहे. मुंबईतले सगळे सेंटर्स आहेत. नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे, रत्नागिरी आहे, म्हणजे महाराष्ट्रातले पूर्ण सेंटर आहे. मेन्स मात्र मुंबई, पुणे आणि नाशिक या 3 ठिकाणीच होईल. म्हणजे फेज 2 जी आहे ही याच ठिकाणी होईल. मेन्स पुणे, मुंबई आणि नाशिक या 3 ठिकाणी होईल. बाकी प्री एक्झाम अक्रॉस महाराष्ट्रामध्ये होईल. त्यानंतर जर बघितलं तर ऍप्लिकेशन फीस SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी 100 रुपये, आणि बाकी जनरल EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 550 रुपये. वरती 18% GST जो आहे हा एक्स्ट्रा ऍप्लिकेबल आहे यांच्यावर त्यांच्यावर सुद्धा. बरं, महत्त्वाच्या गाईडलाईन्स जर सांगायचं झाल्या तर तुम्ही पहिली गोष्ट, एका स्टेटमधून एकच व्यक्ती फॉर्म भरू शकतो, म्हणजे एक व्यक्ती एका स्टेटमधून फॉर्म भरू शकतो. मल्टिपल अप्लाय करता येत नाही. जर तुम्ही मल्टिपल ऍप्लिकेशन केलं तर तुमचा शेवटचा फॉर्म ऍक्सेप्ट होईल, बाकी सगळे फॉर्म रिजेक्ट होऊन जातील. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, ज्या स्टेटमधून अप्लाय करतायत त्या स्टेटची लोकल लँग्वेज येते का ते नीट बघून घ्या, ते मॅटर करतं. बाकी या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर फॉर्म कसा भरायचा, 20 ते 50 KB दरम्यान फोटो असावा, सिग्नेचर 10 ते 20 दरम्यान असावी,
बाकी या ब्ला 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 या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, कारण तुम्ही माझ्यापेक्षा जास्त फॉर्म भरताय सध्या, आणि सध्या तुम्हीच फॉर्म भरताय, मी तर फॉर्म भरत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्यापेक्षा तुम्हाला चांगले जास्त माहिती आहे. बाकी सगळ्यांनी फॉर्म भरून ठेवा. जॉब खूप चांगला आहे, पगारही चांगला आहे, आणि सबसिडरी बॉडी असल्यामुळे कामाचा लोड त्या मानाने कमी आहे, आणि वर्किंग प्रेशर किंवा कामाचा ताण कमी आहे. पब्लिक कॉन्टॅक्ट नसल्यामुळं एक चांगली स्टेबल लाईफ तुम्ही इथं जगू शकता, एवढं सांगेल. बाकी जास्तीत जास्त लोकांनी फॉर्म भरा. बाकी नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि नवीन बॅचबद्दल मात्र नवीन मित्रांना नक्की सांगा की 15 जानेवारीपासून सारथीची नवीन बॅच सुरू झालेली आहे, आणि या बॅचचे डेमो लेक्चर सध्या चालू आहेत. ॲपवर जाऊन तुम्ही डेमो लेक्चर बघू शकता, किंवा यूट्यूबला जाऊन पण डेमो लेक्चर बघू शकता. टाटा, बाय बाय, टेक केअर.